कोण माझी इतकी आठवण काढते यार? 2 दिवस झालं मला उचकी लागली. मला त्रास व्हायला लागले. कॉल करून बोला यार, मी बोलेल पण उचकी नका लागू देऊ. माझी आठवण नका इतकी काढू. तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे विनूची सुट्टी, त्यामुळे विनू मला म्हटला, "चल आपण बाहेरून नाश्ता करून येऊ." तर निघालो आम्ही तिथून आणि पोचल्या काय घाणेरडा प्रकार करत होता काय माहिती. तिथले आजूबाजूचे लोकं पण हसत होते. मला तर हसच कंट्रोल होत नव्हतं. मी जाऊन त्याच्या ऑपोजिट साईडला बसले होते. मी म्हटलं, "मी नाही ओळखत तुला." ते झालं नाही तोपर्यंत दुसरा प्रकार चालू केला तो. तर जरासुद्धा शांत बसत नाही पोरगं, काही तर काही चुटुकमुळ चालूच करतंय. गरम तर एवढं खातंय ना, माझं थोडं खाऊन होऊस्तोपर्यंत त्याचं पूर्ण खाणं संपलेलं असतंय. आणि जेव्हा त्याचं आलं ऑर्डर केलेलं, तेव्हा मला म्हणतोय, "जा, खूप छान आहेस रे." त्याच्यानंतरने आम्ही तिथून पुढे गेलो, मस्त नारळाचं पाणी पिलो आणि तो माणूस मला म्हणजे कडू पाणी दिला होता आणि ह्याला म्हणजे गोड पाणी दिला होता. त्याच्यानंतरने आम्ही निघालो. कुठं जायचं आम्हाला पण काही समजत नव्हतं, पण क्लायमेट खूप छान झालं होतं. घरी जावं असं वाटत नव्हतं, त्यामुळे थोडं फिरून यावं म्हटलं. नंतर लक्षात आलं की मला गळ्यातलं घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही पिंपरी मार्केटला गेलो. ते गळ्यातलं तर काही भेटलं नाही, पण एक काम मात्र झालं की ते आम्ही चावी बनवून घेतलो गाडीची. विनूनीच हरवून टाकली होती ती गाडीची चावी कुठं. तर तिथे गेलो आणि खूप असं ऊन पण नव्हतं, काही नाही. त्याच्यानंतर मी तिथं बर्फगोळा खाल्ले. कुणाकुणाला बर्फगोळा आवडतं कमेंट करून सांगा. आणि मला अचानकच काय झालं काय माहिती, ते बर्फगोळा मी फुकून खात होते आणि मला समजत नव्हतं मी असं का केले. तर असा गेला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.